नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे मजेत राहा, आनंदी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीतेचे आपण 2 अध्याय संपवून 3ऱ्या अध्यायाकडं वळलेलो आहे. ज्यांनी कोणी मागचे अध्याय बघितलेले नसतील, मागचे श्लोक बघितलेले नसतील, त्यांनी जाऊन चॅनलला भेट द्या आणि बघत राहा. आणि आपण शिकण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत, कारण भाषा अवघड आहे. संस्कृत भाषा म्हटलं तर अवघड आहे, म्हटलं तर सोपी पण आहे. पण ही देवाची भाषा असल्यामुळे आपल्याला थोडासा शिकायला वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळेच आपण हे सुरू केलेलं आहे. तर आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला 23 आणि 24 हे 2 श्लोक घेणार आहोत. तर घेऊया आपण श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय 23 आणि 24. 23वा श्लोक घेऊया आपण. सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवा. श्रीमद भगवद्गीता बोट ओळीवर ठेवा आणि कान व्हिडिओकडे ठेवा, म्हणजे आपल्याला शिकता येईल आणि व्यवस्थितरित्या शिकता येईल. तर सुरू करूया आपण 3रा अध्याय. 23वा श्लोक. यदि ह्यहं न वर्तेय, यदि ह्यहं न वर्तेय, जातु कर्मण्य तन्द्रितः, जातु कर्मण्य तन्द्रितः, यदि ह्यहं न वर्तेय, जातु कर्मण्य तन्द्रितः, यदि ह्यहं न वर्तेय, जातु कर्मण्य तन्द्रितः, यदि ह्यहं न वर्तेय, जातु कर्मण्य तन्द्रितः. मम वर्तमानुवर्तन्ते, मम वर्तमानुवर्तन्ते, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, यदि ह्यहं न वर्तेय, जातु कर्मण्य तन्द्रितः, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, यदि ह्यहं न वर्तेय, जातु कर्मण्य तन्द्रितः, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. उत्सीदेयो. 2रा श्लोक घेऊ आपण पुढचा 24वा. उत्सीदेयो रिमे लोका, उत्सीदेयो रिमे लोका, उत्सीदेयो रिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहं, न कुर्यां कर्म चेदहं, न कुर्यां कर्म चेदहं, उत्सीदेयो रिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहं, उत्सीदेयो रिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहं, संकरस्य च कर्ता स्या. आता ते जोड शब्द पुढं मोठा आल्यामुळं आपल्याला त्याच्यातला फक्त एक अक्षर इकडे घ्यायचं, कारण आपण 8 अक्षराचं फोड करून ती गीता वाचतो. त्याच्यामुळं तिकडचं फक्त एक अक्षर स्या म्हणून जे अक्षर आहे ते आपण इकडच्या श्लोकामध्ये घ्यायचं, इकडच्या ओळीमध्ये घ्यायचं आणि पुढचं मग पुढं म्हणत राहायचं. संकरस्य च कर्ता स्या, संकरस्य च कर्ता स्या, संकरस्य च कर्ता स्या, मुपहन्य मिमः प्रजः, मुपहन्य मिमः प्रजः, मुपहन्य मिमः प्रजः, मुपहन्य मिमः प्रजः. उत्सीदेयो रिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहं, संकरस्य च कर्ता स्या, मुपहन्य मिमः प्रजः. उत्सीदेयो रिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहं, संकरस्य च कर्ता स्या, मुपहन्य मिमः प्रजः. आपण काय करू आता, मागचे 2 आणि आजचे 2 हे 4 श्लोक आपण परत एकदा घेऊया, रिपीट करूया. म्हणजे आपण प्रत्येक श्लोक अध्यायामध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मागचे 2 आणि हे 2 ताजे जे असतात ते रिपीट करतो, म्हणजे थोडं आणखी जास्त पटकन लक्षात बसतं. तर सुरू करूया आपण. 21, 22, 24 हे 4 श्लोक घेऊया आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः, स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेय जातो कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्यामोपहन्यामि महाप्रजः. 24पर्यंत आपण पूर्ण केल्यास याच्यानंतरचे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आपण अर्थ मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आता ह्या 2 श्लोकाचा अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचा अर्थ बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, सबस्क्राईब तर करा आणि कमेंट करत राहा. प्लीज कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की आपण काय शिकतो आहोत. त्याच्यामुळे कमेंट करत राहा. चांगली वाईट कशी असू द्या, तुम्हाला जसं वाटलं तशी ती कमेंट करत जा. आणि कमेंट करत असताना कमेंट तर कराच, पण शेअरसुद्धा करा, की जेणेकरून ज्याला खरंच भगवद्गीता शिकायची आवड आहे, ज्याला खरंच भगवद्गीता शिकायची इच्छा आहे, तर अशा लोकांपर्यंत आपला व्हिडिओ गेला तर चांगलंच होईल. कारण तेवढं तरी पुण्य आपल्या पदरी पडेल. म्हणून शेअर पण करत चला आणि कमेंट पण करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.